लहान मुलांच्या मधील आणखी एक कंडिशन म्हणजे अनडिसेंडेड टेस्टिस. मी डॉक्टर संतोष पाटील, पीडियाट्रिक सर्जन म्हणजे लहान मुलांच्या मध्ये ऑपरेशन करणारा डॉक्टर. मी उशक्कल अभिनव हॉस्पिटल सांगली इथे पूर्ण वेळ पीडियाट्रिक सर्जन म्हणून काम करत आहे. अनडिसेंडेड टेस्टिस यामध्ये जन्मतःच एक किंवा दोन्ही बाजूच्या टेस्टिस म्हणजे अंडकोश शरीरातून बाहेर न येणे, त्याची जी सॅक आहे त्यामध्ये न येणे, स्क्रोटम मध्ये न येणे, याला आपण अनडिसेंडेड टेस्टिस असं म्हणतो. नॉर्मली बाळ ज्यावेळी पोटात आहे त्यावेळी ह्या टेस्टिस आहेत त्या बाळाच्या पोटामध्येच असतात. तयार होत असताना आणि बाळाची वाढ होत असताना हळूहळू त्या खाली सरकत बाळ ज्यावेळी जन्माला येणार आहे त्या दरम्यान त्या पोटातून बाहेर येऊन त्या स्क्रोटम मध्ये येऊन बसतात. पण त्याचा जो मार्ग आहे यामध्ये जर काही अडथळा आला किंवा काही हार्मोनल चेंजेसमुळं ती टेस्टिस कदाचित एके ठिकाणी किंवा आतल्या बाजूलाच थांबण्याची शक्यता असते. त्यामुळं हा आजार होतो. याची लक्षणं काय आहेत तर आपल्याला जन्म झाल्या झाल्या दिसू शकतं की बाळामध्ये ही टेस्टिस जी आहे ती खाली आलेली नाही आहे. त्याचे स्क्रोटम आहेत ते रिकामे आहेत. हे एका बाजूला पण असू शकतं किंवा दोन्ही बाजूला पण असू शकतं. असं ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी आपल्याला त्या बाळामध्ये तपासणी करून सोनोग्राफी करून बघणं गरजेचं असतं. 6 महिने ते 1 वर्ष ह्या दरम्यान आपल्याला ती टेस्टिस जी आहे ती शोधून ऑपरेशन करून खाली आणून बसवणे हा त्यावरील योग्य उपाय आहे. पूर्वीच्या काळी असा एक भ्रम होता की ती टेस्टिस जसं वय वाढत जाईल तसं खाली येऊन आपोआप बसण्याची शक्यता आहे. तर प्रयोगांती तो सिद्ध झालेला आहे की तसं थांबल्यामुळं त्या टेस्टिसमध्ये डॅमेज होऊन ती खराब होण्याची शक्यता असते. म्हणून ऑपरेशन करण्याचं योग्य वय हे साधारण 6 महिने ते 1 वर्ष आहे. याच्यापेक्षा जास्त थांबला असता त्या टेस्टिसमध्ये ही पोटात राहिल्यामुळं त्याला जास्त टेम्परेचर लागल्यामुळं ती हळूहळू खराब होत जाते. ही जर खालीच आणली नाही, पोटामध्ये तशीच राहिली तर त्यामध्ये कॅन्सरही होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. ज्यावेळी वय वाढेल, ज्यावेळी 20-25 वर्षाचं होईल त्यामुळं त्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला लवकरात लवकर ही टेस्टिस खाली आणून बसवणे हे ऑपरेशन करणे गरजेचं आहे. हे ऑपरेशन पूर्वी ओपन करत होतो, पण सध्या हेही ऑपरेशन आपण लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीनं हे करू शकतो. दुर्बिणीनं भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत, ज्यानं एक छोटंसं ओपन करून दुर्बीण आत घालून आपण ही टेस्टिस कुठंपर्यंत आहे हे शोधून त्याला सोडवून खाली आणून आपण योग्यरित्या बसवू शकतो. आणि हे ऑपरेशन डे केअर म्हणजे एका दिवसामध्ये सुद्धा हे ऑपरेशन आपण करू शकतो. म्हणजे सकाळी ॲडमिट करून ऑपरेशन करून संध्याकाळी आपल्याला बाळाला डिस्चार्ज करता येऊ शकतं.